क्लासमध्ये आपण लॉज ऑफ मोशन सायन्स पार्ट 1मध्ये लॉज ऑफ मोशन हा भाग पाहत आहोत. त्याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट आपण आतापर्यंत बघितले. सुरुवातीला आपण बघितलं डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, त्यानंतर स्पीड अँड व्हेलॉसिटी, त्यानंतर इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, त्यानंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि मग आपण बघितलं ॲक्सलरेशन म्हणजे काय आणि ॲक्सलरेशनचे टाईप्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सलरेशन. आज आपण बघणार आहोत डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर डिस्टन्स आणि टाईम यांचा ग्राफ युनिफॉर्म मोशनसाठी काढून आपल्याला पाहायचा आहे. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार इन अ फिक्स्ड टाईम इंटरवल्स. आता इथे एक आपल्याला टेबल दिलेला आहे. टाईम इन सेकंद आणि डिस्टन्स मीटर्स. इथं 0 सेकंद असतील तर 0 मीटर्स, असं या पद्धतीने हे टेबल दिलेलं आहे. 10 ला 15 वगैरे वगैरे. ड्रॉ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाईम टेकिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग द वाय ॲक्सिस असं म्हटलं आहे. इथं आपल्याला ग्राफ दाखवलेला बघा. इथं एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे, टाईम घेतलेला आहे. 10 सेकंड, 20 सेकंड, 30 सेकंड, 40 सेकंड. इथं आपण युनिट जे आहे एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद असं घेणार आहोत. आपण हे लिहिते वेळेस लिहू शकतो. त्यानंतर वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलं, डिस्टन्स कवर्ड 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स असं घेतलेलं आहे. 20, 40, 60, 80 या पद्धतीने इथं ग्राफ घेतलेला आहे. आता आज जर आपण हा ग्राफ काढला तर आता ग्राफ कशा पद्धतीने येईल, तर इथं बघा 0ला 0, 10ला 15 इथं कुठंतरी येईल, 20ला 30, 30ला 45 या ठिकाणी येईल. आणि अशा पद्धतीनं जर आपण ग्राफ काढला तर हा ग्राफ जो आहे आपल्याला अशा पद्धतीनं दिसून येईल. थोडंसं तुम्हाला बॅकला घेऊन जाऊन दाखवतो. या पद्धतीनं हा जो ग्राफ आहे आपल्याला दिसून येईल. हा नाही ग्राफ, हा ग्राफ, हा जो ग्राफ आहे इथं जर बघितलात तुम्ही तर हा आपण पेन्सिलने तर पॉईंट घेतलेत आणि पॉईंट घेऊन हा ग्राफ काढलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ दिसून येतो. हा स्ट्रेट लाईन ग्राफ आल्यामुळं आपण काय म्हणू शकतो, हे टाईम आणि डिस्टन्स हे एकमेकांना डिरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे तेवढ्याच टाईममध्ये तेवढंच ते अंतर कवर करत आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला इथं हे ग्राफ दिसून आला. तर परत आपण आपल्या इकडं याच्यामध्ये येऊ, PDF मध्ये. हा जो ग्राफ आहे आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ दिसून आला. पुढे जर गेलो आपण याच्या तर आपल्याला काय म्हणता येईल, ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Thus the graph between distance and time is a straight line. म्हणून तो ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला दिसून आलेला आहे, कारण या ठिकाणी युनिफॉर्म मोशन आहे कारचं. आता या ठिकाणी दुसरं आपल्याला बघायचं डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन कशा पद्धतीचं असू शकते. द फॉलोइंग टेबल शोज the distance covered by a bus in equal time intervals. Draw a graph of distance against time taking the time along x-axis and distance along y-axis in the figure 1.6. Does the graph show a direct proportionality between distance and time असा प्रश्न विचारला आपल्याला. या ठिकाणी जर आपण टेबल बघितला तर 0 सेकंदला 0 डिस्टन्स 0 मीटर आहे, 5ला 7 मीटर आहे, 10ला 12 आहे, 15ला 20 आहे, 20ला 30 आहे, 25ला 41 आहे, 30ला 50 आहे आणि 35ला 58 आहे. आणि इथं आपल्याला ब्लँक ग्राफ दिलेला आहे. तो ग्राफ आपल्याला काढून आपल्याला ठरवायचा आहे. तर या ग्राफसाठी सुद्धा आपण थोडंसं मागे जाणार आहोत. तर याच्यामध्ये आपण बघू, या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करता येईल. दाखवला ग्राफ आपल्याला.
इथं बघा 0ला 0 आहे, 5ला इथं या ठिकाणी दिसतो आपल्याला, 10ला इथं थोडंसं इथं वर गेला आणि अशा पद्धतीनं हा स्ट्रेट लाईन ग्राफ होणार नाही, तर तो ग्राफ स्लोप येईल आपला. आणि अशामुळं आपण त्याला काय म्हणू की ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन येत नाही. हा जो ग्राफ आपण काढून बघितला तर तुम्हाला आता मी दाखवल्यासारखं तो ग्राफ स्ट्रेट लाईन येणार नाही. हिअर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम. डिस्टन्स जो आहे तो नॉन युनिफॉर्म होता. आता बघा इथं 7चं जर आपण इथं टेबल जर केला, 7 2 14, 7 3 21 यायला पाहिजे होतं, परंतु ते आलेलं नाही. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की आपल्याला या इथं डिस्टन्स जे होते, हिअर डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम, दस द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मोशन आपल्याला इथं दिसून येते. आता वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी आपल्याला इथं बघायचं आहे. आता हे टाईम आणि डिस्टन्सचा ग्राफ आपण बघितला युनिफॉर्मसाठी नॉन युनिफॉर्मसाठी. आता वेलॉसिटी अगेन्स्ट टाईम याचा ग्राफ आपण युनिफॉर्म वेलॉसिटी आणि नॉन युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी पाहणार आहोत. इथे एक एक्झाम्पल दिलं आपल्याला. ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर ही ट्रेन जाते, युनिफॉर्म वेलॉसिटी आहे आणि 5 आवर्ससाठी जाते. द वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर. आणि इथं आपल्याला ग्राफ ऑलरेडी काढून दिलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीने इथं पॉईंट्स त्यांनीच घेतलेले आहेत. इथं जर बघितलात तुम्ही 60 किलोमीटर पर आवर हे वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी दाखवली, एक्स ॲक्सिसवर टाईम दाखवलेला आहे. इथं आपल्याला इथं काय दाखवलं, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आवर. म्हणजे 0 to 1 हे 1 आवर आहे, 2 आवर, 3 आवर, 4 आवर, 6 आवर्स हे दाखवलं आहे. आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर घेतलेलं आहे. म्हणजे 10, 20, 30, 40 अशा पद्धतीनं किलोमीटर्स इथं घेतलेलं आहेत. आणि इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. पहिला प्रश्न आपण इथं बघू. या ग्राफचा जर आपण उपयोग केला किंवा वापर करून आपण काय सांगू शकतो, 2 आणि 4 आवर्समध्ये किती डिस्टन्स त्यांनी कवर केलेला आहे, कसं सांगाल. तर आता इथं जर बघितला 0 to 2 म्हणजे 2 आवर्स. किंवा आपण इथं जर विचार केला ABCD हे जे क्वाड्रँगल दाखवले किंवा क्वाड्रिलॅटरल दाखवलं आहे, तर हे 2 आवर्ससाठी 2 to 4 म्हणजे किती झाले, 2 तास. 2 ते 3 1 तास, 3 ते 4 1 तास, म्हणजे 2 आवर्स. 2 आवर्समध्ये CD हे डिस्टन्स जर आपण बघितलं तर ते किती आहे, 10 सेंटीमीटर आहे, सॉरी 2 सेंटीमीटर आहे. आणि इथं आपण जर बघितलं हे ए पासूनचं C पर्यंतचं डिस्टन्स हे जर बघितलं तर ते किती होते, 60 म्हणजे किलोमीटर आहे. परंतु जर सेंटीमीटरमध्ये जर त्याचा विचार केला आपण तर तो अंतर किती होणार आहे, 6 सेंटीमीटर एवढं अंतर होणार. मला लक्षात मध्ये 60 किलोमीटर आहे तर 2 आवरमध्ये किती होईल, ते 120 किलोमीटर होईल. लक्षात आलं का, 600 किलोमीटर होणार नाही, तर ते 120 किलोमीटर 2 आवरमध्ये जाते असं आपण म्हणू. आणि 4 आवर्सचा जर विचार केला 0 to 4, तर 0 to 4 हा इथून इथपर्यंतचा डिस्टन्स आहे 1 2 3 4 सेंटीमीटर आहे. आणि इकडं जर आपण विचार केला तर हे किती केलेलं आहे, 1 2 3 4 5 6 सेंटीमीटर आहे. आणि 60 किलोमीटर पर आवर असल्यामुळं एका आवरला 60, तर 4चे किती होतील, ते हे सुद्धा 240 किलोमीटर होईल. म्हणजे 2 आवर्ससाठी 120 किलोमीटर येईल आणि 4 आवर्ससाठी किती येईल, 240 किलोमीटर एवढं डिस्टन्स येईल. इज देअर इज अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड द एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल. आणि हे जर एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल जर आपण विचार केला तर तो एरिया किती येतो आणि ह्या 2 आणि 4 आवर्सचा एरिया किती येतो ह्याचं काही रिलेशन आहे का असं म्हणतात, तर तो आपल्याला एरिया क्लिअर मिळतो, व्यवस्थित मिळतो, त्याच्यामध्ये रिलेशन आहे. व्हॉट इज द ॲसेलरेशन ऑफ द ट्रेन. आता या ठिकाणी ॲसेलरेशन ऑफ ट्रेन काय असेल,
तर आपण जर बघितलं प्रत्येक आवरला फर्स्ट आवरमध्ये 60 किलोमीटर, सेकंड आवरमध्ये परत ती 60 किलोमीटर आहे, थर्डमध्ये 60 किलोमीटर, म्हणजे सेम वेलॉसिटीने ती जात आहे. या ठिकाणी वेलॉसिटी चेंज होत नाही विथ टाईम, देअरफॉर ॲसेलरेशन इज अ झिरो. या ठिकाणी ॲसेलरेशन किती आहे? झिरो आहे असं आपण म्हणू. आता दुसरा जो आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म ॲसेलरेशन. आता नॉन युनिफॉर्म ॲसेलरेशनसाठी इथं आपल्याला हा ग्राफ काढून बघायचा आहे. द चेंजेस इन द वेलॉसिटी ऑफ कार इन अ स्पेसिफिक टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी टाईम 0 दिला आहे, वेलॉसिटी 0 आहे. 5 सेकंदला 8 वेलॉसिटी आहे, 10 सेकंदला 16 आहे, 15ला 24 आहे. म्हणजे प्रत्येक 5 सेकंड्सला ही वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद अशी युनिफॉर्मली चेंज होत आहे. लक्षात आलं? युनिफॉर्मली चेंज होत आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. अशा पद्धतीने आपल्याला युनिफॉर्मली चेंज होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्राफ काढून दिलेला आहे, त्यांनी ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. एक्स ॲक्सिसवर बघितला तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद दिला आहे, आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद असं दिलेलं आहे. तर हे इथं आपण घेतलं 1 सेंटीमीटरसाठी 5 आणि इथं याच्यासाठी 8. द वेलॉसिटी टाईम ग्राफ इन फिगर 1.8 शोज दॅट, काय शो करतो? द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. इक्वल टाईम इंटरवल्समध्ये इक्वल म्हणजे 5 सेकंदला 8 मीटर पर सेकंद असं ती चेंज होत आहे. दस दिस इज अ युनिफॉर्म ॲसेलरेशन इन ॲसेलरेटेड मोशन. हाऊ मच डज द वेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 मिनिट्स. आता इथं 5 मिनिट्स म्हटलं ॲक्च्युली, आणि आपल्याला ग्राफमध्ये काय दिलेलं आहे? टाईम 5 सेकंद दिलेलं आहे, आणि 1 मिनिटमध्ये 60 सेकंद आहेत, म्हणजे 300 सेकंदला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 5 सेकंड्सला किती व्हायला? 8 मीटर पर सेकंद होते, तर 300 सेकंदला किती? तर हे आपल्याला 5 सेकंड्ससाठी 8 मीटर पर सेकंद, 300ला किती? म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 300 इंटू 8 डिवायडेड बाय 5, आणि 5ने जर डिवाइड केलं 300ला तर 5 6 30, म्हणजे 60 येते. 60 इंटू 8 म्हणजे 800 8 6 48, म्हणजे 480 मीटर पर सेकंद 5 मिनिट्सला इथं वेलॉसिटी चेंज होईल. आता ती आपण कॅल्क्युलेट करून पाहू शकतो. इथं मला कॅल्क्युलेट करायला चान्स नाही, त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही. इथं फॉर ऑल युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन्स द वेलॉसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आणि सगळ्या युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशनसाठी वेलॉसिटी आणि टाईम ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो. इथं जर तुम्ही बघितलात हा तर ग्राफ काय आलेला आहे? स्ट्रेट लाईन आलेला आहे. ठीक आहे. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन्स द वेलॉसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲसेलरेशन चेंजेस विथ टाईम. आणि नॉन युनिफॉर्मली ॲसेलरेटेड मोशन असेल तर वेलॉसिटी टाईम ग्राफ हा स्ट्रेट लाईन येणार नाही, तर त्याचं शेप त्या वेळेसच्या रीडिंग्सवर डिपेंड असणार आहे. फ्रॉम द ग्राफ फिगर इन 1.8 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन 10th and 20th सेकंद. तर इथं 10th आणि 20th सेकंदसाठी डी आणि सी इथं पॉईंट घेतलेत, आणि याच्यामधलं आपल्याला डिस्टन्स कवर्ड काय काढायचं आहे. ॲज वी डीड इन द केस ऑफ अ ट्रेन इन द प्रिव्हियस एक्झाम्पल. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये जिथं ट्रेन होती 2 to 4 hours इथं आपण चेक केलं होतं, तसं इथं 10 to 20 सेकंदमध्ये चेक करायचं आहे. डिफरन्स इज दॅट द वेलॉसिटी ऑफ कार इज नॉट कॉन्स्टंट. आणि त्या ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये आणि कारच्या एक्झाम्पलमध्ये एक डिफरन्स आहे. तिथं वेलॉसिटी कॉन्स्टंट होती, या ठिकाणी मात्र वेलॉसिटी ही कॉन्स्टंट नाही, अनलाईक दॅट ऑफ ट्रेन, बट इज कंटिन्युअसली चेंजिंग बिकॉज ऑफ युनिफॉर्म ॲसेलरेशन. पण या ठिकाणी आपली जी वेलॉसिटी आहे ती कंटिन्युअसली चेंज व्हायला लागली, आणि युनिफॉर्म ॲसेलरेशनमुळे ती चेंज होते. इन सच अ केस वी हॅव टू यूज द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द. आणि अशा वेळेस आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटी इथं विचारात घ्यावी लागेल इन द गिवन टाईम इंटरवल ऑफ टू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड इन दॅट इंटरवल. फ्रॉम द ग्राफ द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार आपण कशी काढणार? तर ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ कार काढण्यासाठी आपण फ्रॉम द ग्राफ काय केलं आहे की इथं बीच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर 32 मीटर पर सेकंद ही आपली कार इथं होते. 10 to 20चा जर विचार केला तर 10ला 16 मीटर पर सेकंद आहे, आणि 20ला 32 मीटर पर सेकंद आहे. यांचे ॲव्हरेज वेलॉसिटी आपण काढण्यासाठी 32 + 16 डिवायडेड बाय 2,
दॅट इज 24 मीटर पर सेकंद एवढा आपल्याला इथं ॲव्हरेज वेलॉसिटी मिळते. मल्टिप्लाईंग दिस बाय टाईम इंटरवल दॅट इज 10 सेकंद. आता या ठिकाणी जर विचार केला 10 to 20मध्ये 20 - 10 म्हणजे इथं किती आले 10 सेकंद यायला लागलेत आणि 10 सेकंदनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिस्टन्स कवर्ड काय ते ॲव्हरेज वेलॉसिटी इंटू टाईम दॅट इज 24 मीटर पर सेकंद इंटू 10 सेकंद दॅट इज 240 मीटर. अशा पद्धतीनं आपल्याला इथं डिस्टन्स मिळते. आणि त्याच्या खाली आपल्याला काय म्हणलं आहे चेक दॅट सिमिलर टू द एक्झाम्पल ऑफ द ट्रेन द डिस्टन्स कवर्ड इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल ABC. आणि डिस्टन्स कवर्ड एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ AECD प्लस एरिया ऑफ ट्रँगल AB होते का चेक करा असं म्हणलं आहे. इथं जर बघितलं आपण ABCD हा क्वाड्रिलॅटरल आहे. या ठिकाणी याचे दोन भाग आपण करू. एरिया ऑफ ट्रँगल AEB हा जो आहे तो काय आहे राईट अँगल ट्रँगल तयार होतो आणि दुसरा जो क्वाड्रिलॅटरल AECD होतो याचा एरिया आणि याचा एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो आपल्याला एरिया मिळतो 240 मीटर. आणि आपण असं इथं चेक करू शकतो. आजच्या तासाला आपण तेच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग पाहू. ओके, थँक्यू.